Today we will see the expression for fundamental frequency of a stretched string. आपण एक स्ट्रिंग घेतली, या स्ट्रिंगची लेंथ L आहे, या स्ट्रिंगची मास पर युनिट लेंथ M आहे आणि अशी स्ट्रिंग दोन एंड मध्ये क्लॅम्प केलेली आहे, त्याच्यावरचं टेन्शन T आहे. कन्सिडर अ स्ट्रिंग ऑफ लेंथ L, mass per unit length M, and it is clamped at 2 points A and B, and the wire is under tension T. Then if the wire is plugged at the center, त्या वायरला आपण असं प्लग केलं सेंटरला, as wire is plugged, a transverse wave is produced in the string, and this transverse wave is reflected from this rigid support. कोणतीही वेव्ह जर रिजिड सपोर्ट पासून रिफ्लेक्ट होत असेल तर त्या ठिकाणी नोड तयार होतो. मग ती ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल किंवा लॉंगिट्युडिनल वेव्ह असेल. इफ इट इज रिफ्लेक्टेड फ्रॉम रिजिड बाउंड्री सरफेस देन नोड इज फॉर्म. या ठिकाणी नोड फॉर्म झाला आणि ही रिफ्लेक्टेड वेव्ह अशी चालली. रिफ्लेक्टेड वेव्ह या बाजूला आल्यानंतर ए पॉइंटला आल्यानंतर हा ए पॉइंट सुद्धा रिजिड बाउंड्री सरफेस. अगेन वेव्ह इज रिफ्लेक्टेड देअरबाय प्रोड्युसिंग द नोड. म्हणजे या ठिकाणी नोड तयार झाला. म्हणून ऍट रेझोनन्स या कंडिशन मध्ये किंवा या केसमध्ये रेझोनन्स ज्या ज्या वेळेस येईल त्या त्यावेळेस या दोन्ही एंडला नोड असतो. म्हणून फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला नोड टू नोड डिस्टन्स किती आहे? λ/2 इतकं आहे. सो हियर विल कन्सिडर a wire of length, string of length L, mass per unit length M, it is under tension T and clamped at the two ends A and B. Condition for resonance. Resonance साठी काय कंडिशन आहे? या दोन्ही एंडला नोड असलं पाहिजे. या ठिकाणी स्टेशनरी वेव्ह कशी तयार होते? ही इन्सिडेंट वेव्ह रिफ्लेक्टेड वेव्ह सुपर इम्पोज होते आणि स्टेशनरी वेव्ह तयार होते. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही लोएस्ट फ्रिक्वेन्सी आहे ज्या फ्रिक्वेन्सीनं ती बॉडी फ्रीली व्हायब्रेट होते. त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी और नॅचरल फ्रिक्वेन्सी और इट इज द कॅरेक्टरिस्टिक फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी, व्हायब्रेटिंग बॉडी, which depends upon the dimensions and material of that body. म्हणजे एखाद्या बॉडीवर जर इम्पल्सिव्ह फोर्स ऍक्ट केला तर ती बॉडी स्वतःच्या ओन कॅरेक्टरिस्टिक्स फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होते. त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन असं म्हणतो आणि त्या मोड ऑफ व्हायब्रेशनला फंडामेंटल मोड असं म्हणतो. सो स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन अ फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन अँड द वेलॉसिटी ऑफ अ ट्रान्सव्हर्स वेव्ह, म्हणजे या वायरला प्लग केल्यानंतर याच्यामध्ये जी ट्रान्सव्हर्स वेव्ह निर्माण झाली त्या ट्रान्सव्हर्स वेव्हची व्हेलॉसिटी काय असेल? सो द व्हेलॉसिटी ऑफ अ ट्रान्सव्हर्स वेव्ह प्रोड्यूस्ड इन अ स्ट्रिंग इज गिवन बाय V इज इक्वल टू n लॅम्बडा. सो दिस इज अ फॉर्म्युला which can be used for longitudinal waves as well as transverse waves. हे दोन्ही वेव्हसाठी हा कॉमन फॉर्म्युला आहे. V is equal to n lambda and according to the property of a transverse wave. Transverse वेव्हच्या प्रॉपर्टीनुसार द वेलॉसिटी ऑफ अ ट्रान्सव्हर्स वेव्ह V is equal to root of T by M, where V is equal to root of T by M, where T is a tension and M is a mass per unit length. Mass per unit length. M is a mass per unit length. Equating these two equations, हे दोन इक्वेशन्स आहेत, हे दोन्ही इक्वेशन वेलॉसिटी साठी आहेत. इफ वी इक्वेट these two equations, n lambda is equal to root of T by M. n lambda is equal to root of T by M and n is equal to हा multiplied by lambda इकडे divide by मध्ये जाईल 1 by lambda into root of T by M. So this is expression for funda. So this is n is equal to 1 by lambda into root of T by M, but from figure the distance between two neighboring nodes is lambda by 2.
दोन नेबरिंग नोड मधलं डिस्टन्स हे लॅम्बडा बाय 2 आहे, म्हणून लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 and lambda is equal to 2L. Put this value in equation 3. So N is equal to 1 by 2L root of T by M. So this is the expression for fundamental frequency of a stretched string. म्हणजे एखादी स्ट्रेचड केलेली स्ट्रिंग जर असेल तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स फ्रिक्वेन्सी, त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी, त्याला जर फ्रीली व्हायब्रेट होऊ दिलं तर ती कोणत्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होते, त्या फ्रिक्वेन्सीला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. ती या फॉर्म्युल्याने दिली जाते, एन इज इक्वल टू 1 बाय 2L रूट ऑफ टी बाय एम, वेअर टी इज द टेन्शन ऑन द स्ट्रिंग, एम इज द मास पर युनिट लेंथ अँड एल इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे ती लेंथवर अवलंबून आहे, त्याची रेडियस, डायमीटर किंवा मास पर युनिट लेंथवर अवलंबून आहे आणि त्याच्यावरच्या टेन्शनवर अवलंबून आहे. टेन्शन बदललं तरी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बदलते, वायरची मास पर युनिट लेंथ बदलली तरी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बदलते, वायरची क्लॅम्प्ड एंड मधली लेंथ जर बदलली तरीही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बदलते. अशा प्रकारे हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन. तर या नॅचरल फ्रिक्वेन्सी किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या इक्वेशनवरनं 3 लॉज तयार झाले. या फॉर्म्युल्यावरूनच 3 लॉज तयार झाले. त्याला आपण फर्स्ट लॉज ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग असं म्हणतो. हा जो फर्स्ट लॉ आहे तो लॉ ऑफ लेंथ आहे, दुसरा जो आहे तो लॉ ऑफ टेन्शन आहे आणि तिसरा जो आहे तो लॉ ऑफ डेन्सिटी. तर आपण एक एक लॉ पाहतो. हे तिन्ही लॉ काय आहेत? या इक्वेशन मधले 2 फिजिकल क्वांटिटी व्हेरिएबल ठेवायच्या आणि 2 कॉन्स्टंट ठेवायच्या आणि त्यांच्यामध्ये जे रिलेशन येईल त्याला लॉ असं म्हणायचं. हे पहा, या ठिकाणी टी आणि एम जर कॉन्स्टंट असेल, टी आणि एम कॉन्स्टंट असेल तर हा एन आणि एल हे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत का इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत? तर हे इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत. म्हणून हा फर्स्ट लॉ काय तयार झाला? फर्स्ट लॉ मध्ये टी आणि एम या 2 गोष्टी कॉन्स्टंट आहेत. टेन्शन ऑन द स्ट्रिंग इज सेम, म्हणजे 2 वेगवेगळ्या स्ट्रिंग घेतल्या, दोन्ही स्ट्रिंगची मास पर युनिट लेंथ सारखी आहे, दोन्ही स्ट्रिंगवरचे टेन्शन सारखं आहे असं असेल तर त्यांची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी त्या वायरच्या लेंथच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये असते. म्हणजे लेंथ जास्त असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कमी असते, लेंथ जर कमी असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जास्त असते. सो द स्टेटमेंट, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे एन, is inversely proportional to the length of vibrating string provided the tension on the string T and mass per unit length M are kept constant. आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि लेंथ मधलं रिलेशन पाहिलं. या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि लेंथ मधलं रिलेशन पाहत असताना हे 2 पॅरामीटर किंवा 2 फिजिकल क्वांटिटी कॉन्स्टंट ठेवायच्या. ह्या जर 2 फिजिकल क्वांटिटी कॉन्स्टंट झाल्या तर ही कॉन्स्टंट टर्म येते. ही जर कॉन्स्टंट टर्म असेल तर एन इज इक्वल टू सम कॉन्स्टंट डिवायडेड बाय 2L. 2 इज ऑल्सो नंबर, सो इट इज कॉन्स्टंट. सो एन इज इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन एल, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली proportional to the length of the vibrating string, provided that the tension in the string and mass per unit length of the wire is kept constant. So see this statement once again. The fundamental frequency of a stretched string is inversely proportional to the length of a vibrating string provided the tension on the string and mass per unit length are kept constant. So this is the statement of first law. So by statement, n is inversely proportional to length of vibrating string where tension T and mass per unit length M are constant. So n into L is equal to constant. N into L is equal to constant. So N1 L1 is equal to N2 L2 is equal to constant. म्हणजे लेंथ वाढली तर n कमी होणार, जितक्या प्रमाणात लेंथ वाढली तितक्या प्रमाणात n कमी होणार.
म्हणजे लेंथ जर दुप्पट केली तर फ्रिक्वेन्सी निमपट होणार. गुणिले 2 भागिले 2 संख्या तीच राहते. म्हणजे या फ्रिक्वेन्सीमध्ये झालेला बदल आणि लेंथमध्ये झालेला बदल एकमेकाला कॉम्पेन्सेट करतात. ते अशा पद्धतीनं कॉम्पेन्सेट करतात की त्या दोन्हीचा गुणाकार कॉन्स्टंट होतो. म्हणून n1 L1 इज इक्वल टू n2 L2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो n1 अपॉन n2 इज इक्वल टू L2 अपॉन L1. अशा प्रकारे या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण दोन वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा रेशो कॅल्क्युलेट करू शकतो बाय युजिंग द फर्स्ट लॉ. देन सेकंड लॉ. आता सेकंड लॉला कोणकोणता पॅरामीटर येतील पहा. हा एन तर तिन्ही लॉ मध्ये आहेच, एक बाजू एन आहेच आहे. एन या ठिकाणी एल आणि एम कॉन्स्टंट ठेवायचं आणि टीचं व्हेरिएशन पाहायचं. एन आणि टी मधलं व्हेरिएशन पाहायचं. या ठिकाणी एल आणि एम दोन कॉन्स्टंट ठेवायचे आणि राहिलेली एक जी क्वांटिटी आहे त्याचं एनसी व्हेरिएशन कसं आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन आहे का इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. या ठिकाणी जर केला तर एन इज इक्वल टू 1/2L इंटू रूट ऑफ टी बाय एम. या ठिकाणी हा टी भागाकारात आहे का, नाही, मग तो डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहे. एन आणि हा टी गुणाकारात आहे का भागाकारात आहे, तो गुणाकारात आहे. भागाकारात नाही. भागाकारात असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल, गुणाकारात असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणून एक वाक्य आपलं तयार झालं. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द. कशाच्या डायरेक्ट प्रोपोर्शन आहे, स्क्वेअर रूट ऑफ. स्क्वेअर रूट ऑफ जसं मॅथमॅटिकल स्टेटमेंट येईल तसं ते आपण वर्डिंग मध्ये लिहायचं. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन ऑन द स्ट्रिंग प्रोव्हाइडेड the length of vibrating string and mass per unit length are kept constant. या ठिकाणी पहा, the fundamental frequency of a stretched string is directly proportional to the square root of tension on the string provided mass per unit length m and length of the string L are kept constant. म्हणजे ही जी मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी वेअर एम दॅट इज मास पर युनिट लेंथ अँड लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. सो दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ द सेकंड लॉ. सेकंड लॉला आपण काय म्हणतो, लॉ ऑफ टेन्शन. म्हणजे जर या ठिकाणी तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डबल करायची असेल तर तुम्हाला टेन्शन 4 पट वाढवावं लागतं. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डबल करायचं असेल तर टेन्शन हे 4 पट वाढवावं लागतं, कारण 4चं वर्गमूळ 2 येतं. सो हिअर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन ऑन द स्ट्रिंग प्रोव्हाइडेड मास पर युनिट लेंथ अँड लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. सो फ्रॉम दिस इक्वेशन, if we take this equation, this is a basic equation. If we square this equation, n square is equal to 1/4L square into t by m. हे वर्ग केल्यामुळे वर्गमूळ निघून गेला. 1/2L चा 1/4L square into t by m आला हा, म्हणजे या n चा वर्ग केला. Then t by L square is equal to t आणि L square या बाजूला घेतले. t by L square is equal to, बघा हा 4 या बाजूला आला, m या बाजूला आला, 4n स्क्वेअर m दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, मास पर युनिट लेंथ कॉन्स्टंट आहे आणि याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म म्हणजे प्रॅक्टिकली हा फॉर्म प्रूव्ह करणं थोडंसं कठीण जातं. म्हणून त्याचा आपण अल्टरनेटिव्ह फॉर्म घेतला, टी बाय एल स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो दिस इज द अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द सेकंड लॉ ऑफ अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. स्ट्रेच्ड स्ट्रिंगचा हा सेकंड लॉ झाला आणि हा सेकंड लॉचा अल्टरनेटिव्ह फॉर्म झाला आणि हा त्याचा बेसिक फॉर्म झाला. देन थर्ड लॉ, तिसरा लॉ काय, तो लॉ ऑफ डेन्सिटी आहे. म्हणजे आतापर्यंत आपण फर्स्ट लॉ मध्ये काय पाहिलं, एन आणि एल मधलं व्हेरिएशन पाहिलं, त्यावेळेस टी आणि एम कॉन्स्टंट होते. दुसऱ्या लॉ मध्ये काय पाहिलं, एन आणि टी मधलं व्हेरिएशन पाहिलं, त्यावेळेस एल आणि एम कॉन्स्टंट होते.
आता तिसऱ्या लॉ मध्ये काय असेल, टी आणि एल कॉन्स्टंट आहेत आणि एमचं व्हेरिएशन पाहणार आहे. पहा, एम हा भागाकारात आहे का गुणाकारात आहे? एम हा भागाकारात आहे. याचा अर्थ ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि मास पर युनिट लेंथ हे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये येतात का इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये येतात? तर इनव्हर्स प्रपोर्शन, व्यस्त प्रमाण आहे. एक गुणाकारात आहे तो दुसरा भागाकारात आहे, त्यांचं व्यस्त प्रमाण आहे. म्हणजे एक फिजिकल क्वांटिटी वाढवली तर दुसरी कमी होते. म्हणजे मास पर युनिट लेंथ जर वाढवलं तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कमी होते, किंवा मास पर युनिट लेंथ जर कमी केली तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वाढते. आता याची स्टेटमेंट काय होईल? द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज डायरेक्ट प्रपोर्शन येईल का इनव्हर्स प्रपोर्शन येईल? इनव्हर्स प्रपोर्शन येईल. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द, पण ती संख्या वर्गमुळात आहे म्हणून या ठिकाणी काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ mass per unit length m of the string provided length of the string L and tension on the string T are kept constant. So this is the statement of third law. Third law ची statement झाली. Fundamental frequency is inversely proportional to the square root of mass per unit length of the string and provided length of the string L and tension on the string T are kept constant. So n is inversely proportional to square root of m. Inversely proportional म्हणल्यानंतर 1/m म्हणायची गरज नाही. n is inversely proportional to square root of m. But m is equal to mass per unit length म्हणजे काय? Provided where L and T are constant. Here mass per unit length is equal to mass of the string upon length. कारण mass per unit length म्हणले की per unit म्हणले की divided by असतं. Mass per unit divided by length. Mass upon length आला हा. Mass upon length is equal to, but mass is equal to volume into density. Volume किती आली? pi r square L. So this is the volume of the wire and rho is the density. So pi r square L into rho. So this is the mass upon L. L will get cancelled. So mass per unit length is equal to pi r square into rho. So this is expression for mass per unit length. Mass per unit length is equal to pi r square rho. हे इक्वेशन आलं. हे इक्वेशन याच्यामध्ये ठेवल्यानंतर इथं पाय आर स्क्वेअर रोज ठेवला तर आर स्क्वेअर इथं वर्गमुळात आर स्क्वेअर असल्यामुळे तो वर्गमुळाच्या बाहेर येईल. वर्गमुळाच्या बाहेर आला तर काय रिलेशन तयार होईल? या ठिकाणी n इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर. n इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर म्हणजे या ठिकाणी n इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग is inversely proportional to the radius of the wire provided density should be constant. म्हणजे समजा दोन कॉपर वायर घेतले आपण, दोन्ही कॉपर वायरची लेंथ सारखीच आहे, पण एका कॉपर वायरची रेडियस 1 मिलीमीटर आहे, दुसऱ्या कॉपर वायरची रेडियस 2 मिलीमीटर आहे. ज्या वायरची रेडियस 1 मिलीमीटर आहे त्याची जर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n असेल तर 2 मिलीमीटर वायर असणाऱ्या वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n/2 होते. म्हणजे रेडियस वाढली की फ्रिक्वेन्सी कमी होते. रेडियस r ची 2r झाली की फ्रिक्वेन्सी n/2 झाली. म्हणजे 2 2 कॅन्सल झाले. n into r हा गुणाकार कॉन्स्टंट राहतो प्रोव्हाइडेड रो शुड बी कॉन्स्टंट. म्हणजे त्याचं मटेरियल सेम राहिलं पाहिजे. एक स्टील वायर घेतला त्याने कॉपर वायर घेतला तर हे तुम्हाला वापरता येणार नाही फॉर्म. तुम्हाला हा फॉर्म वापरावा लागेल, त्याच्यामध्ये रेडियस कॉन्स्टंट असेल. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी या पाय आर स्क्वेअर रो या एमच्या ठिकाणी ठेवल्यानंतर रो वर्गमुळात येतो. रो वर्गमुळात येतो म्हणून काही या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ द मटेरियल युज्ड फॉर द वायर. त्या वायरसाठी कोणतं मटेरियल वापरला त्याची डेन्सिटी काय आहे याच्यावर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. आणि ही डेन्सिटी आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एकमेकाच्या इनव्हर्स प्रपोर्शन आहे.
नुसतं इनव्हर्स प्रपोर्शन आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ द मटेरियल युज्ड फॉर द वायर. सो एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ रो. म्हणजे एक कॉपर वायर घेतली आणि एक स्टील वायर घेतली. कॉपरची डेन्सिटी कमी असते, पण कॉपर वायरची रेडियस सारखी आहे, स्टील वायरची रेडियस सारखी आहे, लेंथ सारखी आहे, टेन्शन सारखं आहे, बाकीचे सर्व पॅरामीटर सारखे आहेत. फक्त एक कॉपर वायर आहे आणि दुसरी स्टील वायर आहे. दोन्ही वायर आयडेंटिकल आहेत, फक्त मटेरियल वेगळं आहे. तर याच्यामध्ये कॉपरची डेन्सिटी कमी असल्यामुळं त्या कॉपर वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जास्त असेल आणि स्टीलची डेन्सिटी जास्त असल्यामुळं त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कमी असेल. अशा प्रकारे म्हणजे डेन्सिटी आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दे आर इनव्हर्सली रिलेटेड.